आता या व्हिडिओमध्ये मॅन्युअल परचेस ऑर्डर कशी बनवायची हे शिकणार आहोत. तर त्यासाठी आयटम मास्टरमध्ये मी रॉ मटेरियल क्रिएट करून घेणार, जेचं मला परचेस करायचे आहे. त्यासाठी ग्रुप नेममध्ये रॉ मटेरियल सिलेक्ट करणार, सबग्रुप सिलेक्ट करणार, आयटम नेम घेणार, रॉ मटेरियलचा आयटम नेम घेणार. कस्टमर आयटम कोड असेल तर टाकणार, नाही तर आयटम नेमसुद्धा तिथे टाकू शकतो. डिस्क्रिप्शन टाकले. मला स्टॉक युनिट पीसेसमध्येच ठेवायचे आहेत आणि परचेस युनिट पण पीसेसमध्ये करायचे आहेत. त्यानंतर जी एस टी सिलेक्ट करणार. जी एस टी सिलेक्ट केल्यानंतर गुड्स एच एस एन कोड असेल तर त्यानंतर जी एस टी सिलेक्ट करणार. इनपुट जी एस टी, कारण मला इन्वर्ट करायचे त्यासाठी मी इनपुट जी एस टी सिलेक्ट करणार. क्वालिटी पॅरामीटरमध्ये मी जर चेक करायचे असेल तर करणार. सपोज मी लेंथ चेक करणार, 10 mm ची लेंथ चेक करणार आणि याला IDIR सिलेक्ट करणार. IDIR म्हणजे इनकमिंग डिटेल्स इन्स्पेक्शन रिपोर्ट. जेव्हा इनवर्ट करणार त्या टायमिंगला IDIR कंप्लीट केल्याशिवाय इनवर्ट कंप्लीट होणार नाही. आता मी हे सेव्ह केलं. सेव्ह केल्यानंतर मी परचेस ऑर्डर मॉड्यूल ओपन करेल. परचेस ऑर्डर ओपन केल्यानंतर ऑर्डर टाईप सिलेक्ट करेल, PO टाईप सिलेक्ट करेल, पार्ट परचेस. ऑर्डरमध्ये मॅन्युअल सिलेक्ट करेल, कारण मला मॅन्युअल PO काढायचे आहे. सप्लायर नेम सिलेक्ट करेल, फ्रेट टाईप सिलेक्ट करेल, त्याच्यानंतर सप्लायर नेम सिलेक्ट करेल. सप्लायर नेम सिलेक्ट केल्यानंतर ऑटोमॅटिक त्या सप्लायर मास्टरमधून तो डेटा फिल होतो. नंतर डिपार्टमेंट घेईल, परचेस. नंतर ट्रान्सपोर्टर सिलेक्ट करेल, प्रिपेड बाय सिलेक्ट करेल, ॲप्रूव्ह बाय सिलेक्ट करेल आणि ऑथराईज कोण करणार तेही सिलेक्ट करेल. त्यानंतर करन्सी सिलेक्ट केल्यानंतर कन्व्हर्जन रेट येईल 1. यानंतर प्लस बटनावर क्लिक करून मी माझे प्रोडक्ट नेम सर्च करणार, वायर. यानंतर परचेस क्वांटिटी टाकणार आणि रेट टाकणार. रेट टाकल्यानंतर CGST HGST ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होईल आणि त्यानंतर मी टर्म अँड कंडिशनसुद्धा ॲड करू शकतो. जसे की पेमेंट टर्म्समध्ये पेमेंट आफ्टर 30 days आणि POची अमाऊंट मला डिस्प्ले होईल. यानंतर मी सेव्ह करणार. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला ते ॲप्रूव्ह आणि ऑथराईज करण्यासाठी एक बटन दिसेल. कंप्लीट PO म्हटल्यानंतर एक न्यू विंडो ओपन होईल. आता ही PO ॲप्रूव्ह कोण करू शकणार? इथे नोट दिलेली आहे, यू आर नॉट ऑथराइज फॉर द युजर टू ॲप्रूव्ह दिस परचेस ऑर्डर. ओनली ॲप्रूव्ह बाय, ज्याचे आपण नाव टाकले आहे ॲप्रूव्ह बायमध्ये आणि ऑथराइज बायमध्ये, तो करू शकतो किंवा ॲडमिन लॉग इन करू शकतो. तर मी माझं ॲडमिनचं लॉग इन असल्यामुळे मी ही PO ऑथराईज करू शकतो आणि ॲप्रूव्हसुद्धा करू शकतो. ॲप्रूव्ह ऑथराईज केल्यानंतर मी या POला इन्वर्ट करणार, किंवा तुम्हाला याची प्रिंट पाहिजे असेल तर ती तुम्ही व्ह्यू ऑल रेकॉर्डमध्ये जाऊन पेन्सिलवर क्लिक केल्यानंतर ते रेकॉर्ड पुन्हा ओपन होईल आणि प्रिंट बटनावर क्लिक करा. त्यानंतर प्रिंट बटनावर क्लिक केल्यानंतर मी व्ह्यू बटनावर क्लिक करणार. व्ह्यू बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो रेकॉर्ड शो करेल. ही आपली PO रेडी झाली. नेम, वेंडर नेम आला, ॲड्रेस आले, त्यानंतर सर्व डिटेल्स आले, वायर नेम आलं, क्वांटिटी आली, पीसेस, रेट आलं, अमाऊंट आलं आणि टोटल अमाऊंट GST वगैरे लावून. अशा प्रकारे तुमची ही PO रेडी झाली. यानंतर तुम्ही त्याला इन्वर्ट करणार. त्यासाठी परचेस इनवर्ड रजिस्टर या नावावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इनवर्ड फ्रॉम परचेस ऑर्डर आणि वेंडर नेम सिलेक्ट करणार. त्यानंतर PO नंबर सिलेक्ट करणार. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तो डिटेल्स दाखवेल, वायर 50 क्वांटिटी आणि गेट डिटेल्स.
त्या गेट डिटेल्स बटनावर क्लिक केल्यानंतर तो तुम्हाला ऑटोमॅटिकली डेटा फिल करून आणेल. यानंतर मला इनवर्ड ऑथराइज आणि ट्रान्सपोर्टर नेम सिलेक्ट करायचे. सप्लायर नेम टाकेल, चलान डेट टाकेल, इनवॉइस नंबर आणि इनवॉइस डेट टाकेल. यानंतर क्वांटिटी, आता मला पीओ क्वांटिटी बॅलन्स पीओ क्वांटिटी 50 आहे. मला इनवर्ड क्वांटिटी 50ची 50 पूर्ण करायची आहे. तुम्ही पार्शली ही सुद्धा इनवर्ड करू शकता. त्यानंतर मी रिजेक्टेड क्वांटिटी पण ती टाकू शकतो. ती रिजेक्टेड क्वांटिटी कुठे टाकायची, जर मटेरियल रिजेक्ट असेल तर तुम्ही ती रिजेक्टेड क्वांटिटीमध्ये टाकू शकता. यानंतर मी सेव्ह करणार. सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल, जस्ट नाव इनकमिंग डिटेल्स इन्स्पेक्शन नंबर 3 वॉज ॲडेड. त्यानंतर तुम्ही डायरेक्ट इथे क्लिक करून सुद्धा इनकमिंग डिटेल्सला जाऊ शकता किंवा इनकमिंग डिटेल्स इन्स्पेक्शन रिपोर्ट यावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर व्ह्यू ऑल रेकॉर्ड नावाचे बटन आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सप्लायर नेम दिसेल आणि इथे कंप्लीशन स्टेटस पेंडिंग दिसेल. 3 नंबरचं IDR ओपन करेल. ओपन केल्यानंतर तुम्हाला 50 क्वांटिटी दिसेल. इन्स्पेक्शन सॅम्पल, मी 2 सॅम्पल क्वांटिटी चेक करणार आणि IDR डिटेल्सला स्क्रोल बारमधून राईटला नेणार. त्यानंतर टेक रीडिंग नावाचे बटन आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला न्यू विंडो ओपन होईल. न्यू विंडो ओपन झाल्यानंतर जे पॅरामीटर आयटम मास्टरमध्ये फिल केले होते ते तुम्हाला इथं पाहायला भेटेल. आता मी सॅम्पल 2 क्वांटिटी चेक करणार. त्यासाठी मी पहिले 10 घेतले, व्हॅल्यू ॲक्सेप्ट झाली. त्यानंतर मी 9 घेतली तर रिजेक्ट होईल किंवा 10 घेतल्यानंतर ती ॲक्सेप्ट होईल, 12 घेतली तर रिजेक्ट होईल. अशा प्रकारे ॲक्युरेट असेल तरच ती क्वांटिटी तुम्हाला ॲक्सेप्ट होईल. गेट डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर डू यू वॉन्ट टू फायनलाइज रीडिंग, ओकेवर क्लिक करा. अशा प्रकारे तुमचं स्टेटस ॲक्सेप्टेड होईल. यानंतर इन्स्पेक्शन इनचार्ज आणि मॉडिफायवर क्लिक करा. मॉडिफायवर क्लिक केल्यानंतर आता ह्या IDRला तुम्हाला क्लोज करायचे आहे. त्यासाठी पुन्हा ओपन करा. वरील बारवर क्लिक करून ती विंडो क्लोज करा. क्लोज केल्यानंतर तुम्हाला ॲक्सेप्टेड क्वांटिटी 50ची 50 इनवर्ड करायची आहे. रिजेक्ट ऑटोमॅटिकली 0 झाली. फायनल रिमार्कमध्ये ॲक्सेप्टेड केलं. डेट सिलेक्ट केली. डेट नंतर कंप्लीशन स्टेटसमध्ये कंप्लीटेड सिलेक्ट केलं आणि रिमार्कमध्ये तुम्हाला जे टाकायचे असेल तुम्ही टाकू शकता. यानंतर मॉडिफायवर क्लिक केलं आणि रेकॉर्ड सक्सेसफुल ओके झाला. यानंतर ही PO मी इनवर्ड करणार ॲक्च्युअल सिस्टीममध्ये. त्याच्यासाठी गुड्स इनवर्ड नोट नावाची विंडो आहे. गुड्स इनवर्ड नोटवर क्लिक केल्यानंतर मी पुन्हा व्ह्यू ऑल रेकॉर्डला जाणार. व्ह्यू ऑल रेकॉर्डमध्ये गेल्यानंतर इथे मला 3 नंबरची PO पाहायला भेटेल. क्लिक केल्यानंतर GI डेट सिलेक्ट करेल, ऑथराइज बाय, कंप्लीशन डेट आणि जेव्हा तुम्ही फायनलाइजवर क्लिक करता इथे तुम्हाला लोकेशन पाहायला भेटतील मल्टिपल. तुम्हाला ज्या लोकेशनला ठेवायचं आहे ते तुम्ही ते मटेरियल ठेवू शकता. आता फायनलाइज GIवर क्लिक केल्यानंतर तुमचं स्टेटस हे कंप्लीट होईल. कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा मॉडिफाय बटनावर क्लिक करा. केल्यानंतर रेकॉर्ड अपडेट सक्सेसफुली ओके करा. ओके केल्यानंतर तुम्हाला तो स्टॉकमध्ये ॲड होईल. आता तुम्हाला तो स्टॉक पाहायचा आहे तर 40 करंट स्टॉकवर तुम्ही जाऊ शकता. गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे वायरचा स्टॉक 50 आहे हे तुम्हाला बघायला भेटेल इथे.